हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही निघालो आहे देवबान गणपतीला आणि मी पहिल्यांदा गाडी शिकले म्हणून मीच गाडी ड्रायव्हिंग करून तिथपर्यंत घेऊन जाणार आहे। माझा हा पहिला अनुभव असेल आणि तिथे घाट वगैरे आहे, त्याच्यामुळे मला हा अनुभव घ्यायचा होता आणि मस्त वाटतं आहे की मी पहिल्यांदा माझी गाडी घेऊन स्वतः ड्रायव्हिंग करून देवबान गणपतीला जात आहे। खूप छान मस्त वाटतं आहे। चला आपण देवबान गणपती बघूया। तर आता आपण घाट उतरलो आहे आणि हा आहे गणपती मंदिर, कारण रस्त्याच्या कडेलाच आहे आणि इथे आता आम्ही गाडी पार्किंग करून इथे आता गणपती मंदिरासमोरच आपण गाडी पार्क करतोय आणि तर गणपती मंदिरात खूप गर्दी होती म्हणून आम्ही डायरेक्ट बॅक साइडला आलो। काय रे छोटेमध्ये शॉट मोठासा आता बघ मगर मगर त्र्यंबकेश्वरच्या पुढे आहे, म्हणजे नाशिक पासून 90 किलोमीटर येतं हे देवबान। आता वाजले 5:30, आम्ही 3-3:30 वाजता निघालो, तेव्हा आता पोचलो 5:30ला, म्हणजे 5-5:30ला पोचलोय। तर हा तिथला निसर्ग आहे, हे मंदिराच्या मागचं बॅकग्राऊंड आहे आणि तिकडे मंदिर आहे। तर खूप छान मंदिर, इथे ही विहीर आहे, पिण्याचं पाणी वगैरे घेतलं जातं इथून, चांगलं मते। आता सुद्धा तिथलं पाणी छान आहे, निळशार आहे, मस्त वाटतं। हे पहा, काय करतो रे? मी खेळतोय। खेळतोय? काय खेळतो? आणि खेळतोय। चल मंदिरात जाऊ आता आपण मंदिरात। तर चला आपण मंदिरात जाऊया आणि इथली मूर्ती जी आहे ती पंचधातूची आहे, ती तुम्हाला आता बघायला मिळेलच थोड्या वेळात। सायंकाळची वेळ आहे, त्याच्यामुळं आता मस्त वातावरण झालेलं आहे, ऊन थोडं कमी झालेलं आहे आणि मस्त निसर्ग वाटतोय आणि असा हा व्ह्यू दिसतो सायंकाळी। आणि इथली गर्दी सुद्धा कमी झालेली आहे, मस्त निवांत आहे, म्हणजे 2-4च लोक असतील आणि मस्त निवांत दर्शन होत आहे आमचं। गर्दी खूप असले की मूर्ती पण व्यवस्थित आपल्याला बघता येत नाही आणि दर्शन पण घेता येत नाही। अरे हाँ, कमर तुट गई। तर आमच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे, आम्ही आता घरी जाण्यासाठी निघतो आहे ना लक्ष? कुठे निघायचंय?